बाबांनी आणि सर्व प्रशिक्षणार्थींनी जो पाठिंबा दिला तो अमूल्य किमतीचा आहे. परंतु आपल्या उपोषणासाठी जे आपण नियोजन केलं आहे त्याला कागदाची किंमत जास्त आहे. कारण 36 पैकी 35 जिल्ह्यांचा आजचा कार्यकाळ चालू आहे. जिथं आपण नाशिकमध्ये जाणार त्यांचा सुद्धा कार्यकाळ चालू आहे. दुसरीकडे पण चालू आहे. एकमेव जिल्हा असा आहे धुळे जिल्हा तर आमचा कार्यकाळ संपलेला. आम्ही 24 तास जरी या ठिकाणी बसलो 3700 प्रशिक्षणार्थी धुळे जिल्ह्यामध्ये फक्त शोकांतिका एकच आहे ते प्रशिक्षणार्थी घरून निघत नाही. कारण त्यांना कदाचित लवकरची गरज भासत नाही किंवा कुणातरी नेतृत्वाच्या मागे ते लटून बसलेले असते. पण मित्रांनो मी संघटना वाढवण्यासाठी नसून मी रोजगारासाठी बसतो याची सुद्धा एक काळजी घेणं गरजेचं आहे. बाबांनी सांगितल्याप्रमाणे आणि चाकूरकर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे बाबा आणि चाकूरकर साहेब दोघं माझे मोठे भाऊ आहेत. मी त्यांच्या लहान भाऊ समान. त्यांनी माझी तब्येतीची काळजी घेतली, माझ्या परिवाराची काळजी घेतली, सहानुभूती दाखवली. परंतु बाबा माझ्याकडे एकच पर्याय आहे. मी एक प्रशिक्षणार्थी 11 महिने म्हणजे 334 दिवस रेग्युलर अखंड काम केलेलं आहे. वर्ग शिक्षक म्हणून काम केलेलं आहे. मला 10,000 रुपये मानधन शासनाने रेग्युलर दिलेलं आहे. आज 15 दिवसापासून 25 ऑगस्ट ते आजपर्यंत 15 दिवस झाले माझी बायको, माझा मुलगा, माझी आई माझ्या जवळ बसलेले आहेत. माझे 2 मुलं माझ्या जवळ बसलेले आहेत. मी जरी घरी गेलो तर माझी बायको 200 रुपये रोजाने कामाला जाईल. असं माझा परिवार. माझ्याकडे फक्त 2च पर्याय आहेत. पहिला पर्याय एकटी आस्थापनावर कामाला जाणं, दुसरा पर्याय फक्त इथं बसणं, नाही मग कोर्टात जाणं. आणि कोर्टात जाण्यासाठी मला कागदाची गरज आहे. शासन देईल तर मला भीक देईल आणि कोर्टात येईल तर मला हक्क देईल ही माझी भावना आहे. तर माझा विश्वास संविधानावर. लाख आले आणि गेले पण त्यांच्या सोबत एक कागद आला तर लाखापेक्षा कागदाला जास्त किंमत असते अशी मला भावना आहे. म्हणून बाबा मला एकच विनंती, तुम्ही सूत्रपाडा मधून जर उठवलं आणि नाशिक मध्ये हटवलं तर नाशिक आणि सूत्रपाडा